नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांची नोंदणी झाली पाहिजे आणि स्वतःचं प्रोफाईल क्रिएट करावं अशा पद्धतीचं सूचना प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। परंतु ह्या जरी सूचना केल्या असताना त्या दिव्यांग पोर्टलवरती काम करताना दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत। त्यामध्ये API एरर असेल, डेटा नॉट फाउंड असेल किंवा कागदपत्र अपलोड होत नाही, OTP येत नाही, साईट चालत नाहीये किंवा टेम्पररी दिव्यांग बांधवांची खूप मोठी अडचण येते, त्यांना त्या ठिकाणी नोंदणी करता येत नाही। त्याचबरोबर जे काही UDID कार्ड क्रमांक आहे तो क्रमांक त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्या ठिकाणी मिसमॅच येतोय, एरर येतोय, तो नोंदणीसाठी ॲक्सेप्ट करत नाहीत। अशा वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कदाचित नोंदणी झाली नाही तर पुढील हप्ता किंवा पुढील योजनांचा लाभ मिळणार नाही, अशा वेगवेगळ्या अडचणी किंवा वेगवेगळ्या प्रश्न समोर येताना दिसत आहेत। परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय दिलासादायक बातमी सांगणार आहे। संबंधित विभागाशी आपण बात करतोय, चर्चा करतोय आणि त्यांच्याकडून अशी स्पष्टपणे माहिती मिळाली आहे की दिव्यांग बांधवांनी कोणत्याही प्रकारची भयभीत व्हायचं कारण नाहीये, काळजी करायचं कारण नाहीये। कारण ज्यावेळेस आम्ही हे पोर्टल सुरू केलं त्यावेळेस आमच्याकडून 100% प्रयत्न केला होता की ग्राउंड लेवलला ज्यावेळेस हे ॲप किंवा जे काही वेबसाईट आहे, पोर्टल आहे, ज्यावेळेस वापरलं जाणार त्यावेळेस 100% चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स देईल। परंतु मित्रांनो, एकाच वेळी त्या पोर्टलवरती मोठ्या पद्धतीने युजर काम करत असल्या कारणाने, त्याचबरोबर सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्या कारणाने या जे काही पोर्टल आहे हे पोर्टल आधारशी संलग्न आहे, हे जे पोर्टल आहे इतर विभागाशी संलग्न आहे। त्यामुळे त्या एकाच वेळेस त्या पोर्टलवरती काम चालू असल्या कारण त्या ठिकाणी या सर्व गोष्टीचे एरर येत आहेत। प्रत्येक युजरला वेगवेगळ्या पद्धतीचं अडचणी येत आहेत। परंतु कोणीही भयभीत व्हायचं नाही, काळजी करायचं कारण नाही, अशा पद्धतीची माहिती भरून आलेली आहे। जोपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याची नोंदणी त्या पोर्टलवरती होत नाही तोपर्यंत त्या पोर्टलच्या माध्यमातून कोणत्याही लाभार्थ्याला योजना आणि सेवांपासून राज्य सरकार वंचित ठेवणार नाही। लक्षात ठेवा, अशा पद्धतीची माहिती मिळाली। जसं होईल तसं तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करायचं आहे। ज्या पद्धतीने यापूर्वी तुम्हाला हप्ते योजना मिळत आहेत त्याच पद्धतीने पुढील दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला योजना आणि हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे। कारण हा टेक्निकल प्रॉब्लेम खूप मोठा आहे, अनेक लाभार्थ्यांच्या नोंदणी या ठिकाणी होत नाहीत आणि त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही कोणीही काळजी करायचं कारण नाही आहे। महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधव आहेत की त्यांना मोबाईल वापरता येत नाही किंवा त्यांच्याकडे मोबाईल नाही आहेत किंवा अनेक टेक्निकल प्रॉब्लेमसुद्धा लाभार्थ्यांच्या बाबतीत घडत आहेत। त्यांना नोंदणी करणं शक्य नाही, त्यांना कुठल्याही सायबर कॅफे असेल किंवा कुठेही जाणं शक्य नाही आहे। पण कोणीही काळजी करायचं नाही। आमच्या राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून या संदर्भात, नोंदणीच्या संदर्भात आम्ही तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत ऑफिस असेल किंवा कलेक्टर साहेब असतील किंवा ग्राउंड लेवलच्या ग्रामपंचायत असतील किंवा तलाठी कार्यालय असतील, मंडल सर्कल असतील, यांच्याकडून आम्ही शिबिरांच्या माध्यमातून याची नोंदणी करून घेणार आहे। त्यामुळे काळजी करायचं कारण नाही। ज्याला शक्य आहे त्यांनी नोंदणी करा, ज्याला शक्य नाही त्यांनी नोंदणी होत नाही म्हणून कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगायची नाही, अशा पद्धतीची माहिती समोर आली। त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलंय की तुम्हाला या पोर्टलवरती काम करत असताना जर कोणत्या अडचणी येत असतील तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। त्या प्रत्येक अडचणीचं आम्ही या ठिकाणी उत्तर शोधणार आणि या पोर्टलमध्ये त्या संदर्भात आम्ही अपडेट देणार किंवा अपडेट करून घेणार। त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये। आणि मी तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे ईमेल ID हे सगळं काही दाखवतोय। या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा एरर तुम्ही त्यांना सांगू शकता। म्हणजेच पुढील दिवसांमध्ये त्या पोर्टलवरती त्या संदर्भात अपडेट येतील, काम केलं जाणार आणि हे पोर्टल सर्वांना सुरळीत चालू केलं जाणार। त्यामुळे कोणीही काळजी करायचं नाही। ज्यांची नोंदणी झाले, ज्यांची झालेली नाही त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। लक्षात ठेवा, या नोंदणीच्या अभावे तुम्हाला कोणत्याही योजना किंवा लाभापासून सध्या स्थितीत तरी वंचित ठेवलं जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती समोर येताना दिसत आहे। ग्राउंड लेवलला आम्ही त्यावरती काम करणार, प्रत्येक लाभार्थ्यांची नोंदणी करून घेणार। ती जबाबदारी सुद्धा शासनाची आहे, विभागाची आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी खूप असं वेगळं काही टेन्शन घ्यायचं नाहीये। जर शक्य असेल त्यांनी नोंदणी करायची आहे। कुठल्याही स्तरावर जास्त पैसे देवाणघेवाण न करता या ठिकाणी नोंदणी सुरळीत लाभार्थ्यांची झाली पाहिजे, असा शासनाचा उद्देश आहे आणि तो उद्देश सफल करण्यासाठी आम्ही ग्राउंड लेवलला नक्की काम करणार, अशा पद्धतीची माहिती आली आहे। तुम्हाला जे जे काही एरर येतात ते एरर आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्यावरती काम करू आणि हे पोर्टल सर्व दिव्यांग बांधवांसाठी सुरळीत सुलभ पद्धतीने सुरू कसं होईल यासाठी प्रयत्न करा। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करण्यात येते किंवा माहिती देण्यात येते की कोणीही काळजी करायचं नाहीये। जसं शक्य होईल तसं तुम्ही नोंदणी करा।
नोंदणी झाली नाही म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीची माहिती समोर येते. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.